24,300च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनतो का नाही बनत? का नाही बनत? अजून इथे हाच आपला एक ट्रेड झालेला आहे 24,400च्या रेजिस्टन्स वरनं. तर लक्षात असू द्या, एकच ट्रेड झालेला आहे, काही अडचण. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचा अनालिसिस. आजची डेट आहे 31 जुलै, टाइम झाला 9:30. सगळ्यात पहिलं आपल्याला शिफ्टिंग चेक करायचे. शिफ्टिंग मध्ये येऊया. तर शिफ्टिंग मध्ये मला रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दिसत आहे 24,400 वरनं 24,350, 9:29 शिफ्टिंग आहे. या शिफ्टिंगला कन्सिडर करू शकतो आपण. पर्सेंटेज ग्राफ एकदा ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ मध्ये काय दिसतंय? 24,400 वरती व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज होतं, त्याच्यामधनं ओवाय चेंज आणि व्हॉल्यूम खाली शिफ्ट झालेलं. ओवाय 100% आहे, म्हणजेच रेजिस्टन्स साइड मधनं शिफ्टिंग बेरीज झालेली आहे. आता येऊया सपोर्ट साइडला. सपोर्ट साइडला जर दिसतंय तर सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसतंय 24,300 वरनं 350, 9:16 शिफ्टिंग हिला कन्सिडर नाही करणार. म्हणजेच माझा सपोर्ट जो आहे 24,350 वरती आहे, ओवाय चेंज आणि व्हॉल्यूम मुळे. लक्षात असू द्या, त्याचा येल्लो बॉक्स मला खाली दिसतोय. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का? तर इन्क्रीजिंग नाहीये, फ्लॅट आहे. म्हणजेच माझा सपोर्ट कुठे आहे? 24,350 वरती. मार्केट चालू आहे 24,350च्या रेंज मध्ये. जर समजा मला ह्या अशा सिच्युएशन मध्ये माझा पहिला तर रेजिस्टन्स वरनं शिफ्टिंग बेरीज झालेली आहे, पण वरचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. पर्सेंटेज जर कमी झाले तर 24,350च्या रेजिस्टन्स वरनं मी पुढचं ट्रेड प्लॅन करणार आहे. सपोर्ट वरनं जर कॉलचा ट्रेड करायचा असेल तर मला 24,300ची वीकनेस संपली पाहिजे, तर 24,350च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड मी प्लॅन करू शकतो. चला प्ले करून बघूया मार्केटमध्ये काय होतंय. मार्केट 24,350च्या खाली आलेलं आहे, म्हणजेच मार्केट 24,300च्या रेंज मध्ये आहे. रेजिस्टन्स साइडला 24,350 वरनं 300 वरती पण पर्सेंटेज वाढताना मला दिसत आहे, म्हणजेच रेजिस्टन्स प्रेशर करत आहे. काय 24,300च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनतो का नाही बनत? का नाही बनत? अजून इथे कोणी रेजिस्टन्स शिफ्ट झालेलं नाहीये. 24,300चा सपोर्ट जर भेटला तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार, जोपर्यंत 24,200ला वीकनेस येत नाही तोपर्यंत. सर मार्केटने लेवलच्या वरती क्लोज झालेला आहे, लेवलच्या वर क्लोज झाला आणि 50% मूव्ह झालेला आहे. एंट्री न देता लेवलवर थांबलाच नाही, त्याच्यामुळे आपण इथनं ट्रेड प्लॅन करू शकत नाही. 24,350च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड मी करू शकतो का? तर वरची पर्सेंटेज 24,400ची पर्सेंटेज जर कमी झाली तरच मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार, नाहीतर नाही करणार. मार्केट टाइमपास करतंय. रेजिस्टन्सला किंवा सपोर्टला आल्यानंतर आपण बघूया. मार्केट 24,300च्या रेजिस्टन्सला 350च्या रेजिस्टन्सला आहे. 24,350च्या रेजिस्टन्सला आहे, पण रेजिस्टन्स जो शिफ्टिंग झाला होता तो परत ओवाय चेंज वरती गेला 24,400 वरती, त्याच्यामुळे माझा पुढचा ट्रेड तर बनत नाही. सपोर्ट पण 350 वरनं खाली 300 वर शिफ्ट झाला, तो परत 24,350ला गेलेला आहे. व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज. आता मला काय चेक करायचं? आता जर समजा मला कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 350च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड मी प्लॅन करू शकतो. जर समजा 24,400च्या रेंज मध्ये जर मार्केट गेला तर 24,400च्या सपोर्टची वीकनेस जर वाढली तरच माझा कॉलचा ट्रेड बनेल, नाहीतर नाही बनणार. नाहीतर 24,400चा रेजिस्टन्स, कारण रेजिस्टन्सच्या वरती काही वीकनेस नाही. मार्केट 24,400च्या रेंज मध्ये आलेलं सपोर्टचा पर्सेंटेज वाढताना दिसतोय, पण सपोर्ट वरती जर रिटेस्ट आला 24,400 वरती आणि सपोर्टची जर पर्सेंटेज वाढली, समजा इकडे पर्सेंटेज जर वाढली तिघांची, तरच आपण इथनं कॉलचा ट्रेड करू शकतो. सपोर्ट इथे शिफ्ट झाला पाहिजे पुन्हा एकामुळे तरी. सपोर्टची जोपर्यंत शिफ्टिंग होत नाही तोपर्यंत आपण कॉलचा ट्रेड पण प्लॅन करू शकत नाही. सपोर्ट वरती येताना दिसत आहे, मार्केट वरती चाललंय, पण आपल्याला ट्रेड भेटलेला नाहीये. रेजिस्टन्स मध्ये काही वीकनेस आहे का? नाही. रेजिस्टन्सला गेला तर आपण 24,400च्या रेजिस्टन्स वरनं रनिंग कॅन्डलचा ट्रेड नाही करू शकत. लेवलवर गेल्यानंतर टेस्ट इथे आपण 24,400च्या रेजिस्टन्स वरनं एक पुटचा प्लॅन बनवणार आहे. का बनवणार आहे? कारण मार्केट 24,400च्या वरती काही दिसत नाहीये, त्याच्यामुळे माझा इथनं एक पुटचा ट्रेड प्लॅन करणार आहे. इथे मी एक पोझिशन लावतो 24,000च्या रेजिस्टन्स वरनं पुटचा ट्रेड 20 पॉईंटचा एसएल असणार आहे आणि माझं टार्गेट असणार आहे 24,400चा सपोर्ट. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे. का? तर मी ह्याला लॉस बुक करणार नाही. रेजिस्टन्स वर ज्यावेळेस मार्केट आलंय तिथून त्यांनी 50% मूव्ह झालेलं आहे. एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आणि ह्या ट्रेडला होल्ड करणार आहे. एसएल आला तर आपण कॉस्ट टू कॉस्ट जाणार, पण लॉस बुक करायचा नाही.
टाइम संपून गेलेला आहे, 2:30 वाजता मला या ट्रेडला बुक करावं लागेल. जिथे पण असेल तिथे मी या ट्रेडला बुक करणार. 2:30 झालेला आहे, ऑलमोस्ट टार्गेटच्या जवळ आहे. मी ह्या ट्रेडला एक्झिट करणार. का करणार? कारण 2:30 नंतर आपण ट्रेडला होल्ड करत नाही. ह्या ट्रेडला मी इथेच बुक करणार. इथे मला ह्याला बुक करणं गरजेचं आहे. का बुक करणं गरजेचं आहे? कारण 2:30 नंतर आपण ट्रेडला होल्ड करत नाही. हाच आपला एक ट्रेड झालेला आहे 24,400च्या रेजिस्टन्स वरनं. तर लक्षात असू द्या, एकच ट्रेड झालेला आहे, काही अडचण नाही. सपोर्ट वर भेटलं नाही, त्याच्यामुळे आपला सपोर्टचा ट्रेड झाला नाही. मार्केटने रेजिस्टन्स वर ते पर्यंत ट्रॅव्हल केलं, रेजिस्टन्स वरनं करेक्शन दिलं, एक स्ट्राईक प्राइसचं करेक्शन दिलेलं आहे आणि टार्गेट मिळालेलं आहे. तर लक्षात असू द्या, एकच ट्रेड आहे, काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. एक ट्रेड करा, पण चांगला करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक तुम्हाला कुठे भेटेल? होम पेज वरती जायचंय. होम पेज वर आल्यानंतर तुम्हाला एओसी अकॅडमी नावाचं इथे इव्हनिंग वेबिनारची लिंक इथे तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनार आहे, इथे तुम्ही जॉईन करू शकता. नाही तर लाईव्ह वेबिनार वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक आहे, इथं तुम्हाला जॉईन करता येईल. दुसरं, जर एओसीच्या नवीन कोर्सेस बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक करा. इथे तुम्हाला आपल्या एओसी अकॅडमीचं पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला हैदराबाद, सुरत आणि जयपूर इथे बॅचेस चालू होणार आहेत, त्याची डिटेल्स तुम्हाला इथे भेटेल. तर तुम्ही काय करू शकता? या मेंटर्सला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सपोर्ट नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल्स भेटेल. सपोर्टचा नंबर आहे 9953262262. या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला डिटेल्स भेटू शकते. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.